85 वर्षांचा लढवय्या तरुण म्हणून शरद पवारांना ओळखलं जातं। पुतण्यानं साथ सोडली, पक्ष गेला, चिन्ह गेलं तरीही न खचता पवार हे लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यांनी 8 खासदार निवडूनही आणले। आता आणखीन एक असाच 90 वर्षाचा लढवय्या तरुण आहे तो तुळजापूरमध्ये। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर चव्हाण यांच्याही लढवय्यापणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी मधुकर चव्हाण यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला। त्याचवेळी त्यांचा आणि देवेंद्र फडणवीसांचा एक फोटोही व्हायरल करण्यात आला। त्यामुळे मधुकर चव्हाणही आता काँग्रेसची साथ सोडणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता। पण याच प्रश्नाचं उत्तर स्वतः मधुकर चव्हाण यांनी त्यांच्या कृतीतून दिलं। हाडामांसांचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे असं म्हणत धोत्राचा कोपरा हातात धरून मधुकर चव्हाण हे महाविकास आघाडीच्या प्रचारात उतरले। धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या जोडीने ते फिरले। ज्या वयात आराम करायचा त्याच वयात त्यांनी वादळी भाषण करत प्रचार सभा गाजवल्या, तरुणांना स्फूर्ती दिली। आता हेच चव्हाण विधानसभा निवडणूक लढण्यासाठीही इच्छुक आहेत आणि तशी त्यांनी घोषणा केली आहे। पण शेवटी पक्ष सांगेल तो आदेश पाळणार असल्याचंही त्यांनी म्हटले। त्यांच्या समोर आव्हान असणार आहे ते भाजपचे नेते आणि विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं। त्यामुळे यंदाची तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही चुरशीची होणार आहे इतकं तर नक्की आहे। तर लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीज मधनं पाहूयात तुळजापूर मतदारसंघातील सद्यस्थिती नेमकी काय आहे ते। तुळजापूर मतदारसंघात पूर्वीपासूनच काँग्रेस विरुद्ध शेकाप अशीच लढत होती। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचं स्थान इथं असलं तरीही हिंदुत्ववादी समजल्या जाणाऱ्या शिवसेना आणि भाजपला इथं रुजायला मात्र वेळ लागला। युतीमध्ये 2009 पर्यंत तर हा मतदारसंघ शिवसेनेकडेच होता, पण सेनेला कधीही इथं यश मिळालं नाही। 1995 मध्ये राज्यात सेनेची सत्ता आली तरीही तुळजापूरमध्ये सेनेला मतं होती ती अवघी 7000। 1962 सालच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे साहेबराव हंगरगेकर हे विजयी झाले होते। त्यानंतर 1967 आणि 72 हे सलग 2 टर्म काँग्रेसचे शिवाजीराव पाटील बाभळगावकर इथून विजयी झाले। 1978 मध्ये पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्षाने इथून बाजी मारली। माणिकराव खपले यांनी शिवाजीराव पाटलांचा इथून पराभव केला। पण 1980 मध्ये इंदिरा काँग्रेसच्या सिद्रमाप्पा आलुरे यांनी माणिकराव खपलेंचा पराभव केला। 1985 मध्ये आलुरेंचा पराभव करून खपले हे पुन्हा आमदार झाले। त्यानंतर या मतदारसंघात मधुकर चव्हाण यांचा उदय झाला। 1990 मध्ये चव्हाण यांनी खपलेंना पराभवाचा झटका दिला, पण 1995 मध्ये खपलेंनी मधुकर चव्हाण यांचा तब्बल 26,000 मतांनी पराभव केला। त्यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 असे सलग 4 टर्म मधुकर चव्हाण हे इथून निवडून आले। चव्हाण यांनी 1990 पासून ते 2019 पर्यंत या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व गाजवलं। या दरम्यान 2008च्या पुनर्रचनेत तुळजापूर तालुका आणि धाराशिव तालुक्यातील 3 महसूल मंडळांचा मिळून तुळजापूर हा मतदारसंघ तयार झाला। 2009 मधील निवडणुकीत भाजपला इथं खरा बूस्ट मिळाला। त्यावेळी सुभाष देशमुख यांना भाजपने मैदानात उतरवलं। त्यांनी भाजपचं केडर इथं ऍक्टिव्हेट केलं। त्यावर्षी भाजपला इथं 50,000 मतं मिळाली होती। 2014 मध्ये मात्र सगळेच पक्ष हे स्वतंत्र लढले। त्यात चव्हाणांना 70,000 मतं मिळाली, तर दुसऱ्या नंबरवर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवन गोरे यांना 41,000 मतं मिळाली। भाजपच्या संजय निंबाळकरांना 36,000 मतं मिळाली होती, तर शिवसेनेचे सुधीर पाटील हे 24,991 मतं घेत 5व्या क्रमांकावर होते। या मतदारसंघात देवानंद रोजकरी यांना मानणाराही मोठा वर्ग आहे। ते कोणत्याही पक्षाकडे गेले तरी 40,000च्या आसपास त्यांना मतं मिळतातच। 2004 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांना 37,000 मतं मिळाली होती। 2009 मध्ये शेकापकडून 45,000 तर 2014 मध्ये त्यांना मनसेकडून 36,000 मतं मिळाली होती। पण या सगळ्या साठमारीत मधुकर चव्हाण हे आपलं वर्चस्व टिकवून होते। चव्हाणांना धक्का बसला तो 2019 मध्ये। त्यावर्षी माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये गेले। त्यांचा उस्मानाबाद मतदारसंघ हा जागा वाटपात शिवसेनेला सुटला। त्यामुळे भाजपने त्यांना शेजारच्या तुळजापूर या मतदारसंघातून उमेदवारी दिली। विधानसभा निवडणुकीच्या अवघे 4 महिने आधीच राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढले होते। त्यात त्यांचा पराभव तर झालाच होता, पण तुळजापूर मतदारसंघातून ते 22,000 मतांनी मायनसमध्ये होते। त्यामुळे विधानसभेला त्यांचा निभाव कसा लागणार असा सवाल हा सगळीकडे विचारला जात होता। त्यातच अनुभवी मधुकर चव्हाण यांचंही आव्हान त्यांच्या पुढे होतं, पण पाटलांनी मधुकर चव्हाणांचा तेव्हा तब्बल 24,000 मतांनी पराभव करत विजय मिळवला।
त्या झालेल्या निवडणुकीत पाटलांना 99,034 मतं मिळाली होती, तर चव्हाणांना 75,865 मतं मिळाली होती आणि वंचितचे उमेदवार असणाऱ्या अशोक जगदाळे यांना 35,383 मतं मिळाली होती. यंदा लोकसभेला गणित ही काहीशी गतवेळीसारखीच राहिली. राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर मतदारसंघात निधी आणून विकास कामं केलेली आहेत. तरीही लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी अर्चना पाटलांना मताधिक्य मिळू शकलं नाही. राष्ट्रवादीकडून मैदानात उतरलेल्या अर्चना पाटलांना इथून 86,000 मतं मिळाली, तर ओमराजे निंबाळकर यांना 1,38,000 मतं मिळाली. निंबाळकरांना इथून तब्बल 52,000 मतांची आघाडी मिळाली. या लोकसभेला मधुकर चव्हाण यांचा मुलगा आणि तुळजाभवानी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळत असलेले सुनील चव्हाण यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. आजारी कारखान्याला कर्ज मिळेल हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता. शिवाय देवानंद रोजकरी यांनीही अर्चना पाटलांना पाठिंबा दिला. मात्र याचाही फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे 52,000चं लीड हे राणा जगजितसिंहांसाठी धोक्याची घंटा मानली जाते. पण गतवेळचा अनुभव लक्षात घेता विधानसभा आणि लोकसभेची राजकीय गणितं वेगळी असतात इतकं तर नक्की आहे. आता मुख्य प्रश्न म्हणजे राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधात कोण शड्डू ठोकणार? राणा जगजितसिंह पाटील यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या विनोद गंगावणे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांचं तुळजापूर शहरात राजकीय वजन आहे. नगर परिषदेचे नगराध्यक्षही ते राहिलेले आहेत. त्यांच्या विरोधात उमेदवारी करण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसकडून स्वतः 90 वर्षीय मधुकर चव्हाण हे लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी तसंच जाहीरही केले. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ते 10 वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्षही राहिलेले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षना सलगर आणि अशोक जगदाळे यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी केली आहे आणि निवडणुकीची त्यांनी तयारीही सुरू केलेली आहे. शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडून ही जागा सुद्धा मागितली जाते, परंतु त्यांच्याकडून प्रबळ उमेदवार अद्याप तरी समोर आलेला नाहीये. एकूणच लोकसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांना बसलेला धक्का आणि महाविकास आघाडीत असलेली इच्छुकांची संख्या पाहता यंदाची ही निवडणूक चुरशीची होणार आहे इतकं तर नक्की आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.